नगरपालिकेची निवडणूक आहे जामनेरला. सर्व राज्यभर या ठिकाणी नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका सकाळपासून सुरू झालेल्या आहेत. मोठा उत्साह मतदारसंघात म्हणजे मतदारांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मोठ्या लाईनी अनेक ठिकाणी मतदारांच्या मतदान केंद्रावर लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की यावेळेला महायुती ही नंबर 1वर राहील आणि त्यातही भाजप हा 1 नंबरवर राहील. आणि म्हणून मी मतदारांना पुन्हा विनंती करणार आहे की बाबा आपण सर्वांनी मतदान करावं. कोणीही मतदाराशिवाय राहू नये. सर्वांनी आपापला हक्क बजवावा. तो आपला अधिकार आहे आणि आपण मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं. भाऊ, जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर काही मतदान केंद्र सजवण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने काही महिलांनी रॅली देखील काढलेली आहे मतदान करावं म्हणून. महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कसं बघता आपण याकडे? निश्चित मी सकाळपासून ऐकतो की महिला रॅलीने येत आहेत, मतदान केंद्रांवर मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. घोषणादेतही काही ठिकाणी येत आहेत गावातून. मला वाटतं चांगलं आहे. लोकांमध्ये परिवर्तन होतं आहे. पर्सेंटेज त्या ठिकाणी मतदाराचा वाढत चालला आहे दिवसेंदिवस आणि वाढलं पाहिजे. कारण हा अधिकार आहे मतदाराचा, हा प्रत्येकाला आहे आणि तो बजावला पाहिजे. मला असं वाटतं जिवंत आपल्याला लोकशाही ठेवायची असेल तर सर्वांनी मतदान केलं पाहिजे. आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी निवडून दिला पाहिजे. जामनेर हा भाजपाचा बालेकिल्लाच म्हटला जातो. इथं या ठिकाणी साधनाताई असतील ह्या बिनविरोध आलेल्या आहेत आणि आज तुम्ही परिवारासोबत मतदानाचा हक्क बजवायला आलेला आहात. काय वाटतं भाजपची सत्ता पूर्ण बसेल? इथे काय नाही. इथे 27-28 ज्या ठिकाणी होणार आहे. इथे आता 17-18 जागेवर निवडणूक आहे. आपण उद्या निकाल लागल्यावर बघा. खूप मोठ्या मताधिक्याने आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील. एकही उमेदवार एकही नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा या ठिकाणी होणार नाही. मला खात्री आहे. माझा आमच्या मतदारांवर विश्वास आहे. भाऊ, राज्यात 2 जागा ज्या आहेत ते बिनविरोध झालेल्या आहेत. काय वाटतं राज्यात किती भाजपच्या जागा येतील? महायुतीला किती यश मिळेल? मी सांगितलं की महायुती नंबर 1वर जाईल. नंबर 1वर जाईल. त्यातही भाजप जे आहे ते नंबर 1वर राहील. आमची सदस्य संख्या मी म्हणतो 2000च्या वर जाईल. राज्यामध्ये 2000च्या वर आमची संख्या या ठिकाणी निश्चित जाईल आणि मोठ्या मताधिक्याने आमचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहे, हे राज्यभरामध्ये या ठिकाणी निवडून येतील. पण आम्ही महायुतीचा जर विचार केला, आम्ही अनेक ठिकाणी महायुतीत लढलो आहोत. महाविकास आघाडी तुम्हाला कुठेही दिसणार नाही.